कि दोस्ती तोड़ते समय एक ऐसी गुंजाइश रखी है की जेव्हा मिळे तो शर्माना ना पडे. पण जेव्हा उद्धवजींच्या मनात असं आलं की यांचे 105च आहे, आमचे 56 आहे आणि सरकार बनायचं असेल तर 145 लागतील. आमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. मी जसं सांगितलं आता अल्पकालीन फायदा पाहिला, दीर्घकालीन नुकसान झालं. ओके. आणि मी दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितला, जैसा करोगे वैसा फल पाओगे. एकाग्रतेने चिंतन करा ना. 40-40 तुमचे आमदार फुटतात, त्याचा त्यांचा दोष आहे का? त्यांचा दोष आहे? तुमचा दोष आहे. नाचता येईना अंगणवाकडे. हेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत तुम्ही काय सांगाल की मध्येच कधीतरी चर्चा होते नाही उद्धव ठाकरे पुन्हा म्हणजे आता जर गोष्टी द्या पण या सगळ्या असतात पण तुम्ही एवढे सीझन पॉलिटिशियन्स आहात तर उद्धव ठाकरेंशी कधी ना कधी भाजपला आता कधीच नाही कधीच ती वेळ संपली. कारण काय झालं असं आहे ना, ते एक शायरी आहे कि दोस्ती तोड़ते समय एक ऐसी गुंजाइश रखी है कि जेव्हा मिळे तो शर्माना ना पडे. ओके. काय झालं उद्धवजींनी 2019 24 ऑक्टोबरचा तो दिवस निकाल येत होते, काय त्यांच्या मनात कोण भरलं, कोण मंथरा होती हे माहीत नाही. त्यांनी एक चांगला म्हणजे उद्धवजींच्या मनात 161 विधानसभा मी जिंकल्या होत्या, सरकार आमचं पक्क होतं. 2,30,58,525 मतदारांनी आम्हाला आशीर्वाद दिला की तुम्ही सरकार चालवा. पण जेव्हा उद्धवजींच्या मनात असं आलं की यांचे 105च आहे, आमचे 56 आहे आणि सरकार बनायचं असेल तर 145 लागतील. आमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि त्यांनी आपलं काँग्रेस राष्ट्रवादीला गेलेत. मी जसं सांगितलं आता अल्पकालीन फायदा पाहिला, दीर्घकालीन नुकसान झालं. ओके. आणि मी दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितला, जैसा करोगे वैसा फल पाओगे. त्यांनी बेईमानी केली आमच्यासोबत, मतदारांसोबत बेईमानी केली, जनादेशाचा अवमान केला. मग देवानी काय केलं? अच्छा, बुरी नजर वागे केलं त्यांचं काम. कोणी केलं? भाजपने नाही, एकनाथ शिंदेजीने. कारण शेवटी एकनाथ शिंदेजीला देवानी सांगितलं की तू प्रतीक हो या बैमानांना धडा शिकवण्याचा, तू पुढे हो, जय भवानी जय शिवाजी म्हण, हा भगवा हातात घे. भगव्याचा अर्थच आहे भय रहित, गर्व रहित, वासना रहित. आणि तू हाती झेंडा घे आणि या गद्दारांना सबक शिकव ज्यांनी जनतेचा मतदारांचा अवमान केला. तुम्ही विचार करा, कधीतरी एकाग्रतेने चिंतन करा ना. 40-40 तुमचे आमदार फुटतात, त्याचा त्यांचा दोष आहे का? त्यांचा दोष आहे? तुमचा दोष आहे. नाचता येईना अंगणवाकडे. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ओके. तुम्ही जेव्हा आपली गेल्या अर्धा पाऊण तास मुलाखत सुरू आहे, तुम्ही इतकं फिलॉसॉफी बोलता की असं वाटतं तुम्ही आता कुंभमेळ्याला जाता की काय असं वाटतं मध्ये. नाही, माझी देवावर श्रद्धा आहे, मी नाकारलं नाही. बरं, पण कुंभमेळ्याला जायचा काय प्लॅन आहे का? मी 17-18ला इथं एक क्लायमेट चेंज बद्दल परिषद आयोजित केली आहे राजेंद्र सिंगजींनी. बरं, कुठे? प्रयागराज. ओके. तर त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं आहे. बरं. तर मी प्रयागराजमध्ये क्लायमेट चेंज, कारण एक तर आपल्याला आत्ता मी मनात विचार केला की या क्षेत्रात थोडं अजून जास्त काम केलं पाहिजे. आता मी वनमंत्री नाही, बरं, काम करणं कोणी थांबवू शकत नाही. मी वनमंत्री असताना सगळं जाणूया नदीला 108 नद्यांचा राजेंद्र सिंगजी व त्यांच्या टीमसोबत अभ्यास केला. एक नदीचं नकाशा, त्याच्या किनाऱ्यावर असणारी गावं, कुठं STP नाही, प्रदूषण, 108 नद्यांचा अभ्यास मी केला. ओके. जल साक्षरता अभियान महाराष्ट्रात करणारं एकमात्र राज्य आहे, बरोबर, माझा आहे. ओके. 2 ऑक्टोबर 2022 रोजी वर्धेपासून आम्ही सेवाग्रामपासून कार्यक्रम सुरू केला आणि आत्ता 16-17-18 जानेवारीला चंद्रपूरमध्ये आम्ही आता इंटरनॅशनल कॉन्फरन्स केली ऑन क्लायमेट चेंज. बरं. सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये 3 लाख विद्यार्थी शिकतात आणि 7 नोबेल पुरस्कार त्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाले त्या संस्थेत, अशी ती युनिव्हर्सिटी आहे. त्यांच्याशी आम्ही टायअप केलं आणि भविष्यामध्ये चंद्रपूरच्या या 3 दिवसाच्या चिंतनानंतर आता हे प्रयागराज होईल, मग दिल्लीत करायचं आहे आणि जुलै महिन्यात आमचा जी सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आहे त्याच्यासोबत करण्याचा आम्ही निर्णय केला आहे. पण साधारणतः वायू प्रदूषण, जल प्रदूषण, सॉइल प्रदूषण आणि विचार प्रदूषण, ओके, याच्यावर काम केलं. या विचार प्रदूषणामध्ये कोणकोणते प्रदूषण करणारे घटक तुम्हाला वाटतात? आहे ना, आता जातीयवाद आहे. बरं, तुम्ही सांगा, आपल्या देशामध्ये ठीक आहे तेव्हा कर्मव्यवस्थेनुसार वर्णव्यवस्था तयार झाली. ती कर्मव्यवस्था होती.
पण आज राजकारणामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी जसा जातीचा ओहापोह केला जात आहे. मी असे अनेक नेते पाहिले ज्यांच्या अनेक संस्था आहे. आपल्या संस्थांमध्ये का ओपन जागेत आपल्या जातीचे लोक भरत नाही. दिवसा भाषणात ब्राह्मणांना शिवे देतात आणि यांच्याकडचे प्राध्यापक पाहिले तर सर्व प्राध्यापक ब्राह्मण असतात. तर हा कोणता जातीच्या प्रगतीचा विषय आहे? तुम्ही आता अनेकदा मंत्री म्हणून पाहिलेलं आहे. अनेक मंत्री देखील आपल्याच जातीचे OHD किंवा PSC म्हणतात. चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. शेवटी कर्तृत्वाचा सन्मान जर झाला नाही तर राजकारण हे प्रगतीच्या मार्गावर पुढे कसं जाईल? तुम्ही काय केलं होतं तुमचे OHD PSC म्हणतात? OHD तर विविध जातीचे होते. मी कर्तृत्व पाहून केलं. मी तर कधी जातीही विचारली नाही आजपर्यंत. आणि जात तुम्ही साधारणतः विचारता का? तुम्ही मला सांगता, तुम्ही असा फॉर्म भरताना हा माझ्या जातीचा निवडणूक अधिकारी असेल तरच मी फॉर्म भरेन, अन्यथा मी निवडणूक घडवणार नाही. तेव्हा कुठे जाते हो जात? हॉटेलमध्ये जाताना हॉटेल माझ्या जातीचा असेल तर मी भजे खाईल, बसचा ड्रायव्हर माझ्या जातीचा असेल तर मी बसमध्ये जाईल, नाही तर 11 नंबर बस पैदल जाईल. डॉक्टर माझ्या जातीचा असेल तर ऑपरेशन करेन. ऑपरेशन करताना चांगला डॉक्टर पाहिजे. आणि निवडणुकीत जर तुम्ही म्हणाल माझ्या जातीचा उमेदवार पाहिजे, ढोंग नाहीये काय? 100%. आणि नंतर हे नेते एकदा यांनी हिशोब दिला पाहिजे की तुम्ही जातीसाठी काय केलं, तुमच्या संस्थेमध्ये किती नोकऱ्या दिल्या, सांगावं ना. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही एवढ्या योजना आहे, कधी या योजना आपल्या जातीच्या तरुणांपर्यंत तरुणींपर्यंत जावं कधी केलं बा? बरोबर. काहीच नाही. फक्त डोके भडकवायचे आणि अस्थिरता आणायची आणि त्या अस्थिरतेच्या गाठेवर स्वतः मात्र नेते बनायचे. हे कधीच मला मान्य नाही.